अरे गावात नाटक करूचा म्हणजे काय खाऊची गोष्ट आहे काय? किती किती अडचणींचा सामोरा जाऊचा लागता. हो मास्तर, हो हो आलो. तुमची पात्र रंगली की नाही? हो रंगली आहे. मग बोलवून घ्यावा, पटकन पूजा चालू करून घेऊया. अरे काय औशी बापाजीच्या पिंडात कावळामध्ये टॉच मारता त्याची वाट बघतो. तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं त्याला शिस्त शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. शिस्त म्हणजे का? शिस्ती सुधारणा करतो. अरे काय कुर्ले धरतो. पश्चात पश्चात मास्तर सामुदायिक पूजा झालेली आहे. हो सामुदायिक घराणा घालून घेऊया. हो घ्या. महाराजा जोरात बोलायचा. जो पण बोलायचं नाही ते का पुढच्या वर्षी नाटकात काम नाही. तयार? तर बा देवा महाराजा 12 गावच्या 12 राटीच्या 12 वाडीच्या महाराजा. होय महाराजा. महाराजा.
नारळाच्या पडात सामील करून घे रे महाराजा. लवकर बोललो नाही काय रे जन्मा किल्लस तेव्हा आजूबाजू गिरणीचे भोंगे वाजा होते. चला उठून चला सगळे. चला पात्र परिचय. बरोबर असा मास्तरांचा नाटकामध्ये पात्र असतो म्हणून पात्रे परिचय. क्षत्रियाचा नाही रे क्षत्रियाचा क्षत्रियाचा. पावसात धरतात ती छत्री आणि रणांगणात युद्ध करता तो क्षत्रिय. समजला नाही का? गेल्या जमात तसा बोल काय का? क्षत्रियाचा शब्द क्षत्रियाचा शब्द म्हणजे बाणातला सुटलेला धनुष्य. अरे हो मी लोक याच्या सुनाव काय सोडता. अरे मला माझ्याकडे काय बघतो धनुष्याचा पाता बघ. मला बाण उलट सुटलं तर डोळ फुटायला बोल आता. वर सगळी जमीन नांगरून गेलो हो पवार सर. तुझ्यात भाजी लावून घ्यावा. अर्जुन सकाळपासून झलक मध्ये मेकअप पण केला नाही पण आवाजाचा एकदम पक्क माणूस आहे तो. वाजवा अर्जुन हरिमार तुकडे हरिमार तुकडे हरिमार तुकडे. सगळा खानदान ह्याच्यात गेला पण आवाज बाकी कमी कमी का? अरे भीमा काय केला असता माझ्या पादुका पादुका. माझ्या सगळ्या पाठी तू मला शिकव. आपलंच माणूस असं तू नाटकातला राहायचा बोल. अरे भीमा घात केला असता माझ्या पादू. अरे माझ्या पादुका पांचालीच्या महालाबाहेर असताना तू महालात प्रवेशच
वाटेल ते बोल. ओ तात्या, सांगायला मी कोण येतो? मेल्या तुला माहित कोण तो एडी सरांचा खास माणूस होतो. मेल्या जागा बघून जागा बघून काय होईल माहिती अरे तुला काय सांगू रे? त्या सैन्य भावांच्या नादी लागलो असतो ना तर लवकर बोल. त्या पांचाळीच्या वस्त्र झोमणार तुझे हात. लवकर बोल मेल्या. हात लवकर तुझे हात लवकर बोल. कमरेपासून गुंगाळले असते. मास्तर याच्या बापाशीच्या कमरे घात होते. तेच म्हणतोय. थोडा उठ. पडला विदुर आपलं श्वास थांबलो का आपण थांबायचं परत घ्यायचा. झालो आंबाडला तू पण लावून इलो. कालच सोडलं बोल. आमंत्रण. आमंत्रण महाभारतात महाराष्ट्र कसून इलो. ही आमच्या मालूने चूक केली. मालू आमच्या मालनकर बाई. मालनकर बाईचं नाव घेतल्यान मास्तर कसं हिरवं झालं पण काय हो आमची कधी ओळख करून दिलाच नाही. आणि मागच्या वर्षी भाऊचेर केलं ना धृतराष्ट्र. शामराव डोळस. या साईडला जास्त धृतराष्ट्र. अरे मेला तो आंधळो होतो ह्यो गॉगल लावून इलो. बोल नाट्यातलं बोल. रणांगणावर का बायकोची कमी जाऊन जातो. रणांगणावर शूर गाजवलेल्या त्या पांडुरंग पुत्र भीमास. अरे पांडुरंग नाही रे पंडुपुत्र भीमास. पांडुरंग मेला तुझ्या बापाशीचं नाव. त्या पंडुपुत्र भीमास माझ्या समोर आणून उभा करा रे. तू आठवत त्या झालं रे. मी त्याला प्रेमाने आलिंगन देते. अरे मेल्या देते मागच्या वर्षी होता आता त्याचा देतो झाला हा त्याला मी प्रेमाने आलिंगन देतो. ए बाबा जाऊन झाले का?
दुर्योधन भगवान झाडेकर भगवान झाडेकर भगवान झाडेकर बाजूला 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 बायसेप दाखवता बायसेप दाखवता ट्रायसेप दाखवता या काय दाखवतात स्टंप ठोकता या काय IPL उद्यापासून चालू होता नाटकातला रायता बोल अरे मेले तुझी 4 पोरा शाळेत गेली तरी अजून 12 खडी शिकत हो अगं पुढे सटवे चांडाळे मेरा गर्विष्ठ मन गर्विष्ठ हा गर्विष्ठे अगं गर्विष्ठे आज तुझं वस्त्रालन करून गर्वालन करण्याची संधी मला मिळाली ती मी कधीच म्हणणार नाही अरे दुःशासना त्या जखमीला आणून माझ्या समोर उभा कर रे मांडीये ए तुला मास्तरांनी सांगितलं मांडीवर थाप मारायची बरोबर हो मांडीयेचे चिंदडे झाले तरी चालतील पण आमचे कपडे सांभाळ चला चला दुःशासन अभिषेक बच्चन अभिषेक बच्चन अभिषेक बच्चन उलटे सटवे आता तर बरं होतो पंचाली या घोर सभेत माझा अपमान झाला असता तू दात विचकून पिरी हवे होतीस ना काका भोग काय आपल्या कर्माची बळे शेवटचा रवला तासगावने करत पुष्पा हो कोणाचा माहिता शकुनी मामा बाहेरसून काढो तसं बुतूर सुनाव काढू काय वाजव सस्पेन्स वाचून टाकवा अरे मेरा स्वतः कार्डी बर्मन समजत सस्पेन्स वाजव सस्पेन्स हे राजा मी तुझे धोतर जिंकले काय
आणला. ते काय रे शकुनी मामा काय धन्याचा व्यापारी होतो सांगते का? अरे धन संपत्ती पैसा अडका हा हिला लक्षात. आताच आमचे परम मित्र प्रतीक शेंडे व अनिकेत तांबे यांच्याकडून प्रत्येकी 10 रुपये बक्षीस आले आहे. ते म्हणतात त्यांचा मला भाऊ दिसतोय. हे राजा मी तुझे धन जिंकले. हे घे. पडला. खोबरा नाही सार्वजनिक प्रॉपर्टी नाही. जितम. देवाचा प्रवेश. सकाळी आंघोळ केलो नाही म्हणता गाणी आडो आलो. चला देवाचा प्रवेश गोप्या पडतोटा. पडदा उघडला आता बघतो कोण. अरे लोकांनी टाळ्यो काय वाजवल्यानी. झाला समाधान नाही. अरे मेल्या सहकारी तत्वावर जगाची तुका सवयच पडून गेली आहे. बोल आता. हे राक्षसांनो पडला. मास्टर ते असे काय वागतात. अरे देवा ते राक्षस आहे ते तसेच वागणार. उभा राहा आणि उभा राहून संवाद साध. बोल आता. हे राक्षसांनो तुमच्या आयुष्याची दोरी. अरे मेल्या आयुष्याची नाही आयुष्याची. मध्ये मध्ये बोला नको तर मुंडं नाक मारून तो चपलो करून टाकेन. चपलो मेलो. हे राक्षसांनो तुमच्या आयुष्याची दोरी. अरे मेल्या परत बोल नको. काय ते नाटकातला बोल. हे चपलो मध्ये मध्ये बोलता ना. हे राक्षसांनो तुमच्या आयुष्याची दोरी. अरे परत बोल नको. तुझ्या हातात होता. माझ्या हातात आहे. या बघ या सगळ्यात झाला ना की तू भुतूच तू देवच काढते. एवढं मेलो. एक 4 चौकात इज्जत काढू नको. बायको माझं नाटक बघता मारून टाकीन. हे राक्षसांनो तुम्ही माझ्या विघ्न कार्यात मंगल आणाल काय. काय झालं सांगते का काय झालं आता. असा बोल. हे राक्षसांनो तुम्ही आजपर्यंत माझ्या अनेक मंगल कार्यात अनेक विघ्ने आणली आहेत. त्याबद्दल तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. शबास शबास. मी तुम्हाला शाप देतो. साप नाही साप. मी तुम्हाला शाप देतो.
नको नको अशी कधी शिक्षा नको. मला उषा श्राप दे. देतो हा देतो. तुला उषा देतो आणि याला शाप देतो. थँक्यू देवा, थँक्यू. अरे हा काय? मुंबईत रवेचा परिणाम. धन्यवाद देवा, धन्यवाद. धन्यवाद देवा, धन्यवाद. पण तुमची काय बरी करावी सेवा? काहीतरी करावी सेवा. तुमचे पाय दुखले असतील ना? भरपूर. तर गावात एक भजन मंडळी आली आहे जी नाटकापासून मैतापर्यंत सगळ्यांना संगीत साथ देते. तर तुमच्यासाठी तिला सादर करू का? तथास्तु. भजन मंडळी भैरवली. तात्यानू, भजन एकदम एक नंबर रुपया. एडी सर हा येऊन नाचो गळे. बस वाजवा रे. बापया, मला वाटतंय देवाच्या अंगात देव आलाय. शा देवाच्या अंगात देव बसवे. या बबण्याच्या अंगात देव इलो असतो. देवा बाबा काय चूक झाली असाच तर माफ करून घे. चूक झाली आ. लांब राहा देवा गरम होता. सिद्धू बोलवा 80 लावा. चूक झाली असाच तर बरोबर माफ करून घे. नाटकातल्या पात्रांनी नशा पाणी केला असा. हरी तू माफी माग देवाची. झालं देवा सन्मानात? नाही, अजून जबाबदार माणसं बाकी असत. काय रे अड्डा. एक पत्ता काय थांब. तात्या, तुम्ही पण अरे एवढी मोठी जबाबदारी पार पडूची म्हणजे घोडभर घेऊ नको. देवा बाबा परत घेतलंय परत घेऊचंय नाही आणि ह्याच्या पुढे जरी घेतलंय तरी कबूल करूचंय नाही. झाला समाधान? नाही, पायीचो डान्स होयो. म्हणजे आता तेव्हा मूळ मुद्दे हात घातले. पण तेव्हा रात्रीच्या टायमात आता बाई आणायची कैसू. आमच्या ओळखीत एकच बाई म्हणजे आमचं सौभाग्य होती. काय म्हणताय काय तात्या? काय पतत होतंस की काय? काका, मला तुम्ही होताय मग असतं. हा गावात देव इल्वा. ओके बाई, मग आता काय कर काय? गावात जा आणि तुझ्यापेक्षा किरकोळ 4-5 बायकांना घेऊन ये. माझ्यापेक्षा किरकोळ म्हणजे तुम्हाला म्हणत असाल काय या? अगो हैसत देवा फुगडी घालूच्या. होय काय? हा ठीक आहे, ठीक आहे. गावात जातोय, 4-5 बायका घेऊन येतो. घेऊन ये. पण रागावणार नसतात तर एक विचारू काय? आधी 4 मग रागावतोय. त्या बायका मागडा मी फुगडी घालू. काय काय? रात्री पिपळापुटी गेलतस की काय?
अरे मेला तेव्हा काय बोलतो? अरे मेला माझी बायको होती 25 वर्षाचा आमचा संसार आहे त्या तुझ्या धुमशान म्हणतोस नाही तेव्हा आता ह्याच्या पुढे बुवा आमच्याकडे त्या बाई नाही थांबा अरे तुम्ही कोणाची कळ काढतास तुमका माहित आहे माझ्या बायकोची हिस्ट्री माहिती आहे तुमका यू नो इन 1957 माय वाईफ वॉज महिला हुतुतू संघात कॅप्टन सर्व्हिस घातले 7 प्लेअर 2 पंच आणि 4 ग्लोव एकदम एका विचारा ह्याच्याकडे व्हरायटी असतात डोळे असून तुम्ही आंधळे झाले आहात देवा आम्हाला दूरदृष्टी दे. बाई समोर बसलेली आहे दुसऱ्याची बायको ती बघा बसली आहे तिकडे पावस करणं बरोबर तिला गाडीत भरा आणि शेवटची चॉईस बघा जाऊ देवा काय देवा चला मग शर्टाच्या वरची 2 बटणं ढिली केलास तेव्हाच मध्ये लक्ष दिला तुमच्या सारख्यांची कामं नाही ती ते का आमच्यासारखे अनुभवी होईल तरी म्हटला डोळ्यासमोर भिरभिरी कशी आणि तरी म्हटला अजून आमचा घरगुती मांजर आडी आहे कशी ए मांजर काय म्हणतात ते का मांजर आता बोपू आणा तू तात्या मी काय म्हणतो काय म्हणता आपण दोघे गेलो तर दुधात साखर पडल्याने होईल. काय म्हणतो साखरेचा दूध मी एकटंच पितो दूध आणि साखर घशात झाल्या त्या बाई घोळ घेऊन जावा लवकर मास्तर केले बाबा कामाचं म्हणजे कामाचं म्हणजे कामाचं म्हणजे काय बाई बाई म्हणले तमाशाच्या आलमतून एक मला मंजुळाबाई म्हणते याच्या बापाशी नाही का स्पेशल सूर्य नमस्कार शिकवले एक बरोबर पाटील बाई मग कवा सुरू करताय तुमचं वस्त्रहरण तुम्ही म्हणसाल आ? म्हणजे लगेच हो लगेच तर बाई तुमच्या व्यवहाराचा काय का बोला ना जेव्हा व्यवहाराचं बघा एक लाख घे 1 लाख लय होतो कमी करा
बजेट नाही ह्यात कसं कसं जमवलं कमी करणार नाही. पण बाई तुमचं 1000 रुपये देतो नको मी आम्ही देऊ, आम्ही देऊ, आम्ही देऊ, आम्ही देऊ, आम्ही देऊ. अरे माय झयानू मंडळाची वर्गणी 6 महिने देणार नाही आणि बाईचे पैसे तो तयार झाला नाही बाई जमातच नाही आमका अजिबात कमी करणार नाही. बाई आमका जमातच नाही कमी करणार नाही. 1 लाख घेईन नाहीतर म्या नाचणार नाही. बाई 1 लाख रुपये आणणार पैसून रात्रीची येळ हा हा? हे समजायला ठेवा लोकांच्या दारावर जाऊन वर्गणी मागायची लागते म्या कमी करणार नाही. मी नाचणार नाही. बाई जमातच नाही हो नाही चालले म्या. ओ बाई ओ मंडळींनी आता नाटकातली द्रौपदीत गेल्यामुळे आता माझीच वस्त्रहरण होऊची वेळ दिली त्यामुळे वस्त्रहरण काय होऊचा नाही वस्त्रहरण बघूसाठी पुढच्या वर्षी वयाच येवा तोपर्यंत धन्यवाद